सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर पहा, हे जे आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या या परिपत्रका संदर्भात। तर हे परिपत्रक कशाचं आहे, तर आपण बरेच वर्ष झालो, 2-3 वर्ष तर होऊन गेले असतील या गोष्टीला, तेव्हापासून आपण वाट पाहतो आहे। ते म्हणजे जे काही शासनाने शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे त्यानुसार ज्या काही आपले अंगणवाडी केंद्र आहेत ते जिल्हा परिषद शाळेला जोडली जाणार आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून आता कुठेतरी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक पाऊल उचललं गेलं आहे। ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आहे, कारण की पहा, हे परिपत्रकामध्ये काय आहे ते आपण पाहूया। तर या परिपत्रक जाहीर झालेलं आहे 15/5/2026, म्हणजे कालच्या तारखेचं हे परिपत्रक आहे। तर हे परिपत्रक कोणी जाहीर केलं आहे, तर प्राथमिक शिक्षण संचालनालय विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यांनी हे पत्रक कोणासाठी काढलेलं आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, म्हणजे सर्व जिल्हा परिषदेचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत त्यांच्यासाठी हे परिपत्रक काढलेलं आहे। तर ह्या परिपत्रकाचा विषय काय आहे, तर पहा, हा विषय महत्त्वाचा आहे। जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी एकाच परिसरामध्ये असण्याबाबत। म्हणजे पहा, आपण जे काही एवढ्या वर्षापासून प्रतीक्षा करत आहोत की या दृष्टिकोनातून काहीतरी नवीन गोष्टी आपल्यापर्यंत येतील किंवा नव्याने काहीतरी बदल व्हायला चालू होतील, तर तो सुरुवात झालेली आहे। तर या पत्रकामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जिल्हा परिषद ज्या काही शाळा आहेत आणि अंगणवाडी केंद्र हे एकाच परिसरामध्ये भरवण्याबाबत। तर पहा, संदर्भ काय आहेत, तर शालेय शिक्षण मंत्री, महिला बालविकास मंत्री जे आहेत त्यांची 14 म्हणजे परवाच्या तारखेला 14/5/2026च्या बैठकीमध्ये हे निर्देश देण्यात आले आहेत। त्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तो काय की तो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्या अंगणवाडी केंद्र भरण्याबाबत। तर पहा, त्या संदर्भामध्ये इथं काय सांगण्यात आलं आहे, बालकांचे मोफत व सक्तीचं शिक्षण अधिकार 2009 यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैयक्तिक जबाबदारी कोणाची आहे, तर राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची आहे। आणि हे जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, तर यामधील तरतुदीनुसार भविष्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर भविष्यामध्ये सर्व प्राथमिक वर्ग प्राथमिक शाळेला जोडावे लागणार आहेत। पूर्व प्राथमिकचे वर्ग म्हणजेच पहा, हे शैक्षणिक धोरण जे आहे 2020 याच्यामुळे काय करावं लागणार आहे, तर इथं आपली जी काही अंगणवाडी केंद्र आहेत ती काय करावं लागणार आहेत, तर हे ज्या काही प्राथमिक शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांना जोडावी लागणार आहेत। यासाठी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते। तर त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला या दोन्ही म्हणजे लिंक करायचे आहे जिल्हा परिषदला आपल्या अंगणवाडी, तर बऱ्याच ठिकाणी काय आहे, तर अंगणवाडी केंद्र वेगळीकडे आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या वेगळीकडे भरतात। त्यामुळे काय करायचं आहे, ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेला आवश्यक वर्गखोली व्यतिरिक्त जास्तीची खोली सुव्यवस्थित असेल तर ती खोली अंगणवाडीसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून उपलब्ध करून देण्यात यावी। तर काय, ज्या प्राथमिक शाळेमध्ये एक्स्ट्राचा वर्ग आहे एखादा आणि तो चांगल्या स्थितीमध्ये आहे, तर तो काय करायचा आहे आता, तर तो वर्ग आपल्या अंगणवाडी केंद्राला आता उपलब्ध होणार आहे। म्हणजेच ही जी गोष्ट आहे ती आपल्यासाठी एकदम पॉझिटिव्ह गोष्ट आहे। म्हणजे भविष्यात आपल्याला तिथं जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये वर्गखोली मिळत आहे, म्हणजे निश्चितच या दृष्टीने पुढील देखील गोष्टी होणार आहेत। आणि एक दिवस आपली जे काही अंगणवाडी केंद्र आहेत ती आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला जोडली जाणार आहेत। तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि आपल्या ज्या काही सेविका आणि मदतनीस ताई आहेत त्यांच्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।